नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या यूट्यूब चॅनल प्रवेश SSC मध्ये. उम्मीद करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सगळे बढिया असाल. तुमच्यासाठी एक नवीन अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेला आहे. बार्टी, टार्टी, आरटी, सारथी, महाज्योती. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ लेट येण्याचं कारण तुम्हाला सांगून देतो. कारण मी पुष्टी करत होतो की ही बातमी खरी आहे या नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक सांगून देतो, तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. UPSCला 1200 पद होणार आहेत आणि MPSCला 1000 पद होणार आहे बार्टीसाठी. कारण महाज्योतीला 1000 जागा आहेत. महाज्योती UPSCला 1000 जागा आहेत. सारथी UPSCला 1000 जागा आहेत. तर बार्टीला फक्त 400 जागा का? असं विद्यार्थ्यांचा प्रश्न होतं. तर काही विद्यार्थी जे आहेत ते पुणेच्या ऑफिसला गेले. काही विद्यार्थी मित्र त्यांनी तिथे ॲप्लिकेशन दिले. काही विद्यार्थी मित्र मिसाळ मॅडमला भेटले. काही विद्यार्थी मित्र जे आहेत, जे सहाय्यक निबंधक अतुर लोंढे सर यांना सुद्धा भेटलं आणि यांनी हे विद्यार्थी गेले त्या सरांना भेटलं की सर, सारथीला 1000 जागा UPSCला, महाज्योतीला UPSCला 1000, तर आमच्यासाठी बार्टीला कमी का? कारण बार्टीचे काही जागा आरटीला देण्यात येणार आहेत विद्यार्थी मित्रांनो. जर बार्टीचे UPSCचे 400 जागा राहिले तर काही विद्यार्थ्यांना जर जे जागा आरटीला जातील तर बार्टीसाठी खूप कमी जागा राहतील. तर असा अन्याय का? याच्यासाठी विद्यार्थी गेले. त्या विद्यार्थी मित्रांनी पत्र लिहिलं त्यांना आणि ते निवेदन पत्र त्यांना दिले. मिसाळ मॅडमला दिले, सहाय्यक निबंधक यांना दिले आणि बार्टीच्या ऑफिसला सुद्धा दिले. त्याचबरोबर यानंतर मग तिथे महासंचालक सुनील वारे सर होते, त्यांना सुद्धा भेटले विद्यार्थी मित्र. आणि त्याबरोबर मिसाळ मॅडम जे होते, ते मिसाळ मॅडमनी जे सचिव असतात त्यांना ती अपडेट दिली. अपडेट दिल्यानंतर त्यांना सांगितले की सर, महाज्योतीला UPSCला 1000 जागा आहे, सारथीला 1000 जागा आहे, तर बार्टीला सुद्धा 1000 जागा करण्यात यावे. तर त्यांनी हा निवेदन स्वीकारले आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि त्यांचा जो रिस्पॉन्स दिसला तो पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिसला. तर विद्यार्थी मित्रांनो, रिझल्ट डिले होण्याचं कारण तेच आहे की तुम्हाला जी जागा आहे ते वाढीव दिसणार. आणि त्याचबरोबर आता रिझल्टची डेट सुद्धा यांनी सांगितली आहे. इथे बघू शकता सुनील वारे सर, बार्टी महासंचालक. इथे तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, हे तुम्हाला जे पेपर आहे, जी कटिंग आहे ते तुम्हाला मी दाखवणार इथे. तुमच्यासाठी हे अतिशय आनंदाची बातमी आहे. MPSCला 1200 जागा करण्यात यावी अशी पत्र निवेदन दिलेले आहे आणि त्याचबरोबर UPSCला 1000 बार्टीला करण्यात यावे असे सुद्धा निवेदन दिले आहे. आणि त्याचा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आपल्याला दिसला आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यांनी सांगितले की आम्ही जागा वाढवू. त्याचबरोबर आता तुम्हाला जे डेट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, रिझल्टची डेट, ते तुम्ही इथे पाहून घ्या विद्यार्थी मित्रांनो. यामध्ये तुम्ही पाहू शकता सर्व परीक्षांचे निकाल जाहीर करून प्रशिक्षण कार्यक्रमास लवकरच सुरुवात होईल. निवड गुणवत्ता यादी ही मंगळवारी किंवा बुधवारी जाहीर करण्यात येईल. विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाहीत. सुनील वारे सर, महासंचालक बार्टी. बार्टीचे महासंचालक यांनी सांगितले की विद्यार्थी मित्रांनो, तुमचा जो रिझल्ट आहे तो मंगळवारी किंवा बुधवारी जाहीर केला जाणार आहे. आज संडे आला विद्यार्थी मित्रांनो, तुमचा 2 ते बुधवारी, मंगळवारी किंवा बुधवारी हा रिझल्ट तुम्हाला त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर प्रसिद्ध होईल असं यांनी सांगितलं आहे विद्यार्थी मित्रांनो. हे तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे आणि तुमच्यासाठी एक मोठी अपडेट होती, म्हणून हा व्हिडिओ बनवण्यात आला आहे. जर तुम्हाला काही क्वेरीज असतील विद्यार्थी मित्रांनो, ते मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तुमचे स्कोर सुद्धा कमेंट करा आणि तुम्हाला काय वाटतं ते सुद्धा मला कमेंटच्या माध्यमातून विचारू शकता. अशा व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकन सुद्धा प्रेस करा विद्यार्थी मित्रांनो. आणि आपलं टेलिग्राम चॅनल आहे प्रवेश SSC, ते सुद्धा जॉईन करा. त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये देते. त्याचबरोबर इन्स्टा ID आहे आपली प्रवेश अकॅडमी म्हणून, ते सुद्धा जॉईन करा, त्याचे डिस्क्रिप्शन देते. आणि त्याचबरोबर तुम्हाला स्कोरचे, तुम्हाला वॅकन्सी किती आहे ते सुद्धा तुम्हाला पाहिजे, त्याची व्हिडिओ सुद्धा आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. कट ऑफ व्हिडिओ सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देतो, तिथून तुम्ही पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो. आपण भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.